जय मुदीरयत् जयति पराशरसुतं सत्यवतीर्दयनन्दनो व्यास व्यशास्तकमलगतितं वाङ्मयं मूर्ते जगत्पेवती। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। अन्नपूर्णा सदा पूर्णा शंकरे प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थांच भिक्षां देयींच पार्वती। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। हे मंगल भवन अमंगलहारी द्रववुषु दशरथ अजर बिहारी राम सिया राम। टाळ्या वाजा सर्वजण। थोडं पुढे सरका, मातृवर्ग महिला मंडळी सरका पुढे। हे नाना भाती राम अवतारा रामायण शतकोटी अपारा। हे जब जब होवे धर्म की हानि बढ़े असुर अधम अभिमानी। हे तब तब प्रभु धरि विविध शरीरा आरय कृपा निधि सजन पेरा। वेदों के ज्ञाता बुद्धि के दाता वेदों के ज्ञाता बुद्धि के दाता तुम्हें वंदना तुम्हें वंदना तुम्हें वंदना तुम्हें वंदना तुम्हें वंदना। वेदों के ज्ञाता बुद्धि के दाता वेदों के ज्ञाता बुद्धि के दाता तुम्हें वंदना तुम्हें वंदना तुम्हें वंदना तुम्हें वंदना। हरि बोल।
गोपाल कृष्ण भगवान राधा रानी की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। अकारण करुणा वरुणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपालकृष्णाची वाङ्मय मूर्ती श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सोहळा आजचा आपला 5वा दिवस आहे। आज भगवान गोपालकृष्णाचा जन्म आपल्याला साजरा करायचा आहे। भरपूर चरित्र आपलं बाकी आहे। भगवंताचं गोड चरित्र आहे। डोंगरीजी महाराज म्हणतात, भगवान की कथा जीवन की व्यथा दूर कर देती है। संसारातलं दुःख जे आहे त्या दुःखाची निवृत्ती आणि भगवत प्राप्ती ही भगवंताची कथा आहे। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, साक्षात गोपाल कृष्णाचं वाङ्मय रूप म्हणजे भागवत आहे। अशी पवित्र कथा आहे। आपण बोलता बोलता जे काही सांगायचं होतं ते सांगत आलो। सृष्टी निर्माणची कथा आपण सांगितली कालच्या सत्रामध्ये, कारण आपण लेट चालतोय। भगवान नारायणापासून परमपिता ब्रह्मदेवाचा जन्म झाला। कालच्या सत्रामध्ये आपण प्रमाण म्हटले, याची या नाभी कमडी जन्मला चतुरानन, याची या महातेज तेज हुताशन, याच्या प्रकाशे वर्णन केलेलं आहे। निज प्रभा रवी किरण असं वर्णन आहे। किंवा जयाचे निश्वासे जन्म झाला वेदराशे, वेद ज्याच्या श्वासापासून जन्माला आले तो भगवान नारायण आहे। आणि त्या नारायणाच्या नाभी कमळातून परमपिता ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाने मनापासून सृष्टी निर्माण केली। ती मनोमय सृष्टी, मंत्रमय सृष्टी सांगितली, मनोमय सृष्टी सांगितली, मैथुनमय सृष्टी सांगितली आणि यज्ञमय सृष्टी सांगितली। आपण ब्रह्मदेवाच्या मनापासून महाराज मरीचींचा जन्म झाला। डोळ्यापासून ब्रह्मदेवाच्या डोळ्यापासून आत्री ऋषींचा जन्म झाला। मुखापासून अंगिरा ऋषींचा जन्म झाला। नाकापासून पुलस्त ऋषींचा जन्म झाला। नाभीपासून पुलह ऋषींचा जन्म झाला। त्यानंतर पहा, हातापासून कृतु ऋषींचा जन्म झाला। त्वचापासून भृगु ऋषींचा जन्म झाला। प्राणापासून वशिष्ठ मुनींचा जन्म झाला। अंगठ्यापासून परमपिता ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातून दक्षाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाच्या मांडीपासून महामुनी नारदांचा जन्म झाला। हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत। किती ऋषी सांगितले मी? नारद, दक्ष, वशिष्ठ, भृगु, कृतु, पुलह, पुलस्त, अंगिरा, आत्री आणि मरीची। आता या ऋषींचे जे विवाह आहेत कोणाबरोबर झाला तर त्याचं वर्णन केलेलं आहे। महामुनी जी कर्दम आहेत, विस्तार सांगत असताना कालच्या सत्रामध्ये आपण चिंतन मांडलं। स्वयंभू मनु शतरूपा राणी, जगातलं पहिलं जोडपं सांगितलं मी तुम्हाला। स्त्रीचं नाव काय सांगितलं? शतरूपा। पुरुषाचं नाव काय सांगितलं? मनु महाराज। मनु महाराजांना किती मुलं? 2 मुली। किती? 3। त्या 3 मुलीचा विस्तार सांगितला। त्याच्यामध्ये एक जी मुलगी होती देवहूती नावाची, ती कर्दम ऋषींना देण्यात आली। आणि कर्दमांचं वर्णन करत असताना कर्दम
ज्यांनी इंद्रियावरती दमन केलंय ते कर्दम, इंद्रिय ज्यांच्या ताब्यात येते कर्दम. कर्दम ऋषींना पहा लग्नाच्या अगोदर असं ठरलेलं होतं, काही दिवस मी संसार करेल, त्यानंतर संसारात मला वैराग्य निर्माण झालं की मी संसारात राहणार नाही, संसाराला चिटकून राहणार नाही. आपली तीच अवस्था. 51 याचा अर्थ काय? वय 51 झालं की संसाराची आसक्ती सोडली पाहिजे. 51, 52, 51. शास्त्राने 4 गोष्टी सांगितल्या. प्रथम नार्जितम विद्या, द्विजम नार्जितम धनम, तिजम नार्जितम पुण्य, चतुर्थम किम कर्षती. पहिल्या टप्प्यामध्ये माणसानं काय प्राप्त केलं पाहिजे? विद्या अर्जन केली पाहिजे. 1 ते 25 वर्षाच्या वयामध्ये, 1 ते 25 वर्षाच्या वयामध्ये विद्या अभ्यास केला पाहिजे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 ते 50 काय केलं पाहिजे? प्रथम नार्जितम विद्या, द्विजम नार्जितम धनम, तिजम नार्जितम पुण्य. तिसऱ्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये धन प्राप्त केलं पाहिजे. पण ते धन प्राप्त करत असताना नीती पाहिजे तिथे. जोडून या धन, उदास विचारे हेच करी. उत्तम पद्धतीचं धन कमवलं पाहिजे, नीतीनं कमवलं पाहिजे. तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्य संपादन केलं पाहिजे. 25 ते 75च्या कालखंडामध्ये परमार्थ केला पाहिजे, पुण्य कर्म केलं पाहिजे. आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुम्ही काहीच करू शकणार नाही. 75 वर्षाचं वय झालं की तुम्हाला भागवत ऐकता येईल का? भगवान शंकराची पूजा करता येईल का? गोपालकृष्णाची पूजा करता येईल का? पंढरपूरची वारी करता येईल का? तुम्हाला काशी विश्वनाथाची पूजा करता येईल का? आळंदीला जाता येईल का? हरिपाठ करता येईल का? काकडा करता येईल का? नाही येणार. 75 वर्षाचं वय झालं की माणसाला राम म्हणायच्या ऐवजी तो लांब म्हणतो. तोंड खोबऱ्याची वाटी, दात पडून जातात. काही काही भाग्यवान राहतात की त्यांचे अवयव ठिकाणी राहतात. काय विषय होता माझा? आता एवढं चरित्र आहे. वशिष्ठांचं वर्णन. वशिष्ठांच्या पत्नीचं नाव आहे अरुंधती. आता हे वशिष्ठ मुनी कोणाचे कुलगुरू आहेत? जे 22 तारखेला विद्यमान होणार आहेत. अगोदर होते, आताही होणार आहेत. कोण? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे गुरु जे आहेत ते वशिष्ठ महाराज आहेत. पण एका हरामखोरानं रामाबद्दल काही वेगळे शब्द वापरलेत. त्या हरामखोराला अक्कल नाही. तो इथे राहतो आणि इथला आराध्य जे आहे, भारताचा आराध्य जर असेल तर राम आहे. एक सांगू, जे लोक द्वेष करतात ना, ते पहिले विमानावरती, पहिलंच विमान अयोध्येला गेलं, पहिलं विमान गेलं अयोध्येला आणि मुसलमान गेले तिथे. आणि हे देशातले हरामखोर हे टिंगला टवाड्या करतात. आपल्यातलाच एक हरामखोर, तो आव्हाड, तो बोलला की राम किती आकलीचे कांदे गेले त्यांचे, हरामखोरांचे. असं बोलू नये, पण बोलावं लागतं. अरे ज्या देशामध्ये राहतात, जे देशाचं स्थान आहे, त्यांच्याबद्दल तुमचे विचार चांगले ठेवा. ज्याला राम कळला नाही त्याला काय राजकारण कळणार आहे? एक सांगू तुम्हाला, रामसारखा राजा नाही. रामराज्यामध्ये कुत्र्याला न्याय मिळत होता. कारण आज जी कथा होणार आहे आपली, ही इंटरनेटला जाणार आहे. रामराज्यामध्ये कुत्र्याला न्याय मिळत होता. तुम्ही पहा ना, तुम्हाला महाराष्ट्र चालवता येत नाही. रामाबद्दल कोणीही काही बोललं, ज्ञानोबाराय तुकोबारायांबद्दल काही बोललं तर वारकरी संप्रदाय ऐकून घेणार नाही. मुद्दा याच्याकरता आहे, रामसारखा राजा नाही, रामसारखा शत्रू नाही, रामसारखा मित्र नाही, रामसारखा बंधू नाही. आज लोक सख्या भावावरती जेवढं प्रेम करत नाही तेवढं राम प्रभूंनी सावत्र भावांवरती प्रेम केलं. एका माईचे म्हणे होते का नाही, बाप एक होता पण आई 3 होत्या. ब्रह्मानंद स्वामी वर्णन करतात की दशरथासारखं घर नाही. दशरथ राजाचं जे घर होतं ना, असं घरच नाही. राम दशरथ के घरे जन्मे
घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. राम सारखा राजाने, राम सारखा शत्रूने, ज्याला मारलं त्याला मोक्ष दिला, राम सारखा मित्रने हो अगोदर सांगून दिलं. ज्यावेळेला बिभीषण आला त्यावेळेला बिभीषणाला, ज्यावेळेला बिभीषण रामप्रभूंकडे आला, हनुमंतराय आले तर रामप्रभूंकडे बिभीषण आला, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी एकच शब्द वापरला, या लंकेश. राम सारखा राजाने, राम सारखा शत्रूने, राम सारखा मित्रने, राम सारखा बंधूने, राम सारखा पिता नाही पिता. आमचे पिता रोज पिता आणि पिता पिताच गेले पिता. राम सारखा पिता नहीं, हम दो हमारे दो. आपली अवस्था वेगळी आहे. हम दो हमारे दोन, बुड्ढा बुड्ढी को फेक दो. राम सारखा पिता नाही, राम सारखा पती नाही. 11,000 वर्षपर्यंत राज्य करून, 11,000 वर्षपर्यंत राज्य करून, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. म्हणून आदर्श राजा राम आहे, आदर्श मुलगा राम आहे, आदर्श मित्र राम आहे, आदर्श पती राम आहे आणि आदर्श पिता राम आहे. राजा भी देखा, महाराजा भी देखा, राजा भी देखा, महाराजा भी देखा. कोई राजा न देखा मेरे राम जैसा, कोई राजा न देखा मेरे राम जैसा. राम जैसा, राम जैसा, राम जैसा, राम जैसा. राम सारखा राजाने, राम सारखा शत्रूने, राम सारखा मित्रने. राम म्हणजे ज्ञान, भरत म्हणजे भक्ती, लक्ष्मण म्हणजे वैराग्य, ताटिका म्हणजे क्रोध, शूर्पणखा म्हणजे काम, कैकई म्हणजे लोभ. ज्ञानाने क्रोधाचं दहन केलं, वैराग्याने कामाचं दहन केलं आणि भक्तीने लोभाचा त्याग केला. हो, त्या रामाचं वर्णन करत असताना प्रभू रामचंद्र जे आहेत, पुढे चरित्र सांगायचंय. भागवतामध्ये रामचंद्र चरित्र फार महत्वाचं आहे. शिव आपला राम कथा करत असताना भगवान शंकराचं चरित्र सांगावं लागतं. हो, आणि कृष्ण कथा करत असताना प्रभू रामचंद्राचं चरित्र अगोदर सांगावं लागतं, तरच कृष्ण कथा फलद्रूप होते. मुद्दा आपला असा आहे, ब्रह्मदेवापासून हे सर्व जग निर्माण झालं, त्यानंतर आपण कोणाचं चिंतन करत होतो? महामुनी कर्दमांचं वर्णन करत असताना कर्दम ऋषींचं लग्न झालं, ठरलेलं होतं, मी संसार जास्त दिवस करणार नाही. हो, काय संसार जास्त दिवस करणार नाही. ती देवहूती नावाची जी मुलगी होती, ती देव होती आणि कर्दमांचा विवाह झाला. 9 मुली झाल्या तिला. आता 9 मुली कोण? तर त्या 9विधा भक्ती. आणि एक मुलगा झाला, तो एक मुलगा म्हणजे भगवान कपिल मुनी. भगवंताचे 24 अवतार भागवतामध्ये सांगितलेत. त्या 24 अवतारामध्ये एक अवतार भगवान कपिलाचार्य, ज्यांनी सांख्यशास्त्र सांगितलं ते कपिलाचार्य आहेत. हो, त्यानंतर आपल्याला अजून चिंतन असं करायचंय, मरीची नावाचे ऋषी, ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीचींचा जन्म झाला. मरीची ऋषींना त्यांच्या पत्नीचं नाव आहे कला. हो, मरीची आणि कला, त्यांना संतती झाली. हो, एक मुलगा झाला कश्यप आणि मुलीचं नाव आहे पौर्णिमा. काय नाव आहे?
हो, आता कश्यपाचं वर्णन करत असताना महामुनी कश्यपांना 2 पत्न्या, भागवताचा विस्तार सांगतोय तुम्हाला. कश्यपांना 2 पत्न्या, कोणत्या कोणत्या? एक दिती आणि एक आदिती. एकीचे दानव आहेत, एकचे देव आहेत. एकापासून देवसृष्टी निर्माण झाली आणि एकापासून दानवसृष्टी निर्माण झाली. काय झालं, संध्याकाळची वेळ होती. ज्या वेळेला लक्ष्मी घरात येते ना, त्यावेळेला बाईनं वट्ट्यावरती केस विंचरू नये. मालक गावाला गेले असेल तर सजायचं नाही. या गोष्टी तुम्हाला पटणार नाही त्या, कारण आता जर पाहिलं लोक आउटर ऑफ कंट्रोल चालत आहेत. याला कोणी मागवलं होतं, इथून सुरुवात आहे. पूर्वीचा काळ असा होता, संध्याकाळच्या वेळेला आरसा पाहायचा नाही. ज्यावेळेला लक्ष्मी घरात येते केस विसरायचे नाहीत, आरसा पाहायचं नाही, वट्यावरती बसायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही. तुळशीला दिवा लावायचा, दरवाजा मोकळा ठेवायचा, तुळशीला दिवा लावायचा. सडा समर्जन रांगोळ्या तर असतातच, रांगोळी काढायची. हो, आणि असं सुंदर घरामध्ये लक्ष्मीचा पदार्पण होतं. लक्ष्मी येते. आता त्याच्यातले बूट कुठे ठेवावे, झाडू कुठे ठेवावा, हे शास्त्र आहे. लक्ष्मी येण्याचा वेळ असतो. आणि काय झालं नेमकं, राक्षस का जन्माला आलेत? राक्षस म्हणजे आवड-हवे शरीर, तसातला भाग नाही. गोष्ट सांगतो तुम्हाला. संध्याकाळची वेळ होती आणि त्या आदिती आणि दितीचं वर्णन केलेलं आहे. जिच्या ठिकाणी द्वैत आहे ती दिती, आणि जिच्या ठिकाणी द्वैत नाही, द्वैत संपला, ती अदिती. 2 पत्न्या. ती दिती नावाच्या पत्नीनं पाहिलं, संध्याकाळची वेळ होती आणि तिला वासना जागृत झाली. ज्या वेळेला लक्ष्मी येते त्यावेळेला पतिसंगाची वासना तिच्या हृदयात जागृत झाली आणि महाराजांची जिने कश्यप ऋषींशी हो पतिसंबंध केला. आणि पतिसंबंधामुळे काय झालं नेमकं, महाराजांनी सांगितलं कश्यप ऋषीने, तुला संतती होईल. यावेळेला लक्ष्मी नारायण भगवान शंकर माता पार्वती सर्व ठिकाणी विद्यमान राहतात. आणि अशा वेळेला तू माझा संग केला, तुला संतती होईल, सोन्यासारखी संतती होईल. हो, पराक्रमी होतील, पण जगाला पीडा देणारे होतील. संग चुकला. काही काही लोक म्हणतात आमचे मुलं वागत नाही, आम्हाला चांगलं वागत नाही. काही काही वेळेला संग चुकतो. संसर्गजन्यात गुणदोष भवंती. जसं संसर्गजन्य आजार आहेत, गुण आणि दोष. बैसता चोराचे संगतीन देखता चिंदी मन धावे. चोराच्या सान्निध्यात आला की चोरी करण्याची अपेक्षा होते. तसा संग चुकला आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. पूर्वीचा काळ होता, संतती का चांगली, सर्व गोष्टी चांगल्या होत्या म्हणून संतती चांगली. आता इंटरनेट, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या सर्व गोष्टी आणि टीव्हीतल्या जाहिराती माणसाला, बुद्धिवान माणसाला बेचैन करतात. या वस्तू संगती चुकली, परिणाम जे मुलं जन्माला आलेत, ऐका इकडे, संगती चुकली, त्याचा परिणाम असा झाला की संतती बिघडली. संतती बिघडली. हो, ते जे मुलं जन्माला आलेत ना महाराज, पहिल्यांदा त्या ऋषींनी सांगितलं, म्हणे दिती तुला मुलं होणार आहेत, 1 नाही 2 होतील, सोन्यासारखे होतील, हिरण्यगर्भासारखे दिसतील, पण जगाला त्रास देणारे आसूर निर्माण होतील. आता कोणत्या आईला चांगलं वाटतं, माझा मुलगा समाजाला पीडा देणारा जन्माला यावा असं वाटतं का आईला? कधी कधी आई सांगते, तू न तठे नग दिसन उपाडी देतो मी तुले. तिच्याकडे तो अधिकार आहे. ती मातेने तेच केलं. म्हणे बघा, मालकाला सांगितलं, म्हणे महाराज कश्यप ऋषी, मला असं वाटतं की मी ही संतती होऊ देऊ नये. म्हणे बघ, एक काम कर, संततीला गर्भपात करणं चांगलं नाही. हो, स्त्री हत्या, भ्रूण हत्या, गो हत्या, गर्भपात करणं हे महापाप आहे. त्याचा दंड आज आपल्याला आहे. मुलांना मुली भेटत नाही. आपण देवापेक्षा पुढे गेलो, त्याचा दंड आहे आपल्याला. हो, निरापराध मुलींना मारला आपण, गोहत्या आपल्याकडून होते. म्हणून मुद्दा सांगत असताना
संग चुकला आणि 2 मुलं जन्माला आलेत. महाराजांनी सांगितलं आता असं करू नको, गर्भपात करू नको. 100 वर्षपर्यंत त्या बाईने उदरात पोरं ठेवलीत. केवढी कठीण असेल. आणि ते मुलं जन्माला आलेत, त्यांचं नाव जेव्हा जन्माला आलेत त्यांचं नाव हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू. काय नाव त्यांचं? हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू. मालकाने सांगितलं येऊ दे त्यांना जन्माला. आणि जसे जन्माला आलेत ना तसे बलदंड झालेत. हो, त्यांना जसे जन्माला आलेत तसे पहा विचित्र संगती लागली आणि इगो त्यांच्यात झाला निर्माण. एकाने तर सृष्टीला, ही जी पृथ्वी माता आहे ना, देवाने निर्माण केलेली पृथ्वी पाताळात नेली. भगवंतानं त्यावेळेला आपला वराह अवतार घेतला. आता थोडक्यात सांगत चालतो पुढे. हो, हिरण्याक्षाचा वध केला भगवंताने. त्या हिरण्याक्षानं पृथ्वीला पाताळामध्ये नेण्याचा प्रयत्न केला आणि भगवंताने वराह म्हणजे स्वर म्हणजे भगवंताने त्या वसुंधरा करता, त्या पृथ्वी माता करता जो अवतार घेतला तो वराह अवतार आहे. बोलो वराह भगवान की. त्या हिरण्याक्षाचा वध झाला. तदनंतर शत्रुता वाढली. त्या हिरण्यकश्यपूला असं वाटलं की माझा जो भाऊ आहे, माझा बंधू आहे, हिरण्याक्षाचा वध करणारा हा विष्णू आहे. हा विष्णू मायावी आहे. मायावी भगवंताला सोडायचं नाही, त्याच्याकरता त्याने तप करण्याचा प्रयत्न केला. तपा करता निघाला. म्हणे आता पहा, विष्णूशी युद्ध करायचंय आणि विष्णूला युद्धामध्ये जिंकायचंय, विष्णूला नारायणाला हरवायचंय. त्याच्याकरता तो तप करण्याकरता निघाला. कोण? माझं बोलणं कळतंय ना? कोण निघाला? लग्न झालं होतं, त्यांच्या पत्नीचं नाव आहे कयाधू. काय नाव? कयाधू. हो, लग्न झालं होतं. निघालेत, सकाळी निघालेत 5 वाजेला. सकाळी निघालेत आणि जंगलात गेलेत. जंगलात जाता जाता असं जंगलामध्ये गेलेत. भयानक जंगल होता. त्या जंगलामध्ये जात असताना संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेला पक्षी आपल्या घरात येतात. हो, एका वटवृक्षाखाली ते तप करायचं त्यांनी ठरवलं. आणि महाराज देवगुरु बृहस्पतींनी पोपटाचं रूप धारण केलं आणि त्या वडाच्या झाडावरती बसलेत. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. संध्याकाळच्या वेळेला तो ध्यान करण्याकरता बसला असताना तिथे देवगुरु बृहस्पती पोपटाच्या रूपानं आलेत. पोपटाच्या रूपाने नारायण 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 नारायण. तो म्हणेकडे आपल्याला अपशकुन झाला आज. एवढ्या लांब त्या जंगलात गेले होते, परत आलेत पुन्हा. ध्यान करायचं होतं परमपिता ब्रह्मदेवाचं. आणि ब्रह्मदेवाचं ध्यान करत असताना नारायणाचे शब्द कानावरती आला. त्याचा पिंडच तसा होता. तुकोबाराय वर्णन करतात, नाव न घेऊ दे देवाचे ऐसे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव, नारायणाचं नाव त्याच्या कानावरती पडायला नको, त्याला अपशकुन होत होता. काही काही असतात हिरण्यकश्यपूच्या पॅनलचे, त्यांना देव धर्म परमार्थ नामचिंतन सेवा चालतच नाही. मग तो परत आला, पुन्हा निघाला, परत आला, पुन्हा निघाला. हो, पुन्हा परत आला. 2दा घडली त्याला तशी. पण एकदा परत आला तेव्हा बाईनं विचारलं, का हो तुम्ही सकाळी गेलेत आणि रात्री 12 वाजेला घरी आलेत, काय झालं, काय आले, का परत आलेत तुम्ही? म्हणे मला अपशकुन झाला. म्हणजे नेमकं झालं काय? ऐका, मुद्दा फार महत्त्वाचा आहे. परत आलेत, एकदा नाही 2दा झालं तुमचं. तुम्ही ध्यान करण्याकरता जातात, तप करण्याकरता जातात, परत येतात. घडलं काय? म्हणे काही नाही. तुला काय सांगू कयाधू, मी आता रात्री परत आलो. काय सांगू तुला? म्हणे एका वटवृक्षाच्या झाडावरती मी जिथे ध्यान करण्याकरता बसणार होतो, तप करण्याकरता बसणार होतो, ब्रह्मदेवाची आराधना करण्याकरता बसणार होतो, शंकराची आराधना करण्याकरता बसणार होतो. हो, पण तिथे काय झालं नेमकं, त्या झाडावरती पोपट होता. तो पोपट काय म्हणायचा,
नारायण नारायण. वेड रात्रीची होती, परत आलेला होता घरी. म्हणे कोण? पोपट. कुठे? अरण्यात. काय म्हणायचा? नारायण नारायण म्हणायचा. कोण? पोपट. कुठे? अरण्यात. तुम्ही कशा करता गेलो? ते म्हणे ध्यान करण्याकरता. कशा करता? म्हणे तप करण्याकरता. म्हणे मग काय म्हणायचा पोपट? कोणी विचारलं? किती वेळेला विचारलं असेल? कुठे गेले तुम्ही? म्हणे ध्यान करण्याकरता. मग काय होतं तिथे? म्हणे पोपट होता त्या वडाच्या झाडावरती. मग तो काय म्हणायचा? नारायण नारायण म्हणायचा. असं जवळजवळ त्या बाईनं त्या मालकाकडून, त्या हिरण्यकश्यपकडून 108 वेळा नारायणाचं चिंतन करून घेतलं. किती वेळेला? सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. मना मना हरि मुखे मना. हरि प्रमाण कोणाचं सांगितलं मी तुम्हाला? बोला ना, कोणत्या ग्रंथाचं प्रमाण आहे? हरिपाठाचं. लिहिणारे कोण आहेत? ज्ञानोबा आहेत. चरित्र कोणाचं सांगतोय? प्रल्हादाचं सांगतोय. काय विचारलं बाईने? म्हणे कुठे गेले होते? म्हणे अरण्यात. तुझ्या समोर तर गेलो. म्हणे कशा करता? म्हणे जप करण्याकरता, तप करण्याकरता. महादेवाला प्रसन्न करायचं, नाही तर ब्रह्माला प्रसन्न करायचं. म्हणे मग कोण होतं? म्हणे पोपट. म्हणे काय म्हणायचा? म्हणे नारायण नारायण म्हणायचा. कोण? पोपट. कुठे? अरण्यात. असं 108 वेळेला त्या बाईने ओढून घेतलं आणि त्याचा परिणाम पतिसंग झाला आणि मुलगा सात्विक जन्माला आला. आला का ध्यानात आता? काही काहींचे मायबाप खराब राहतात पण संतती चांगली येते. काही काहींचे पहा मायबाप चांगले राहतात पण संतती खराब येते. सांगतो तुम्हाला, काही ठिकाणी फळ चांगलं आहे पण बीज चांगलं नाही. काही ठिकाणी बीज चांगलं आहे पण फळ चांगलं नाही. 4 सूत्र सांगतो तुम्हाला. काही ठिकाणी बीजही चांगलं आहे फळही चांगलं आहे. काही ठिकाणी बीज चांगलं आहे, फळ चांगलं नाही. काही ठिकाणी बीजही चांगलं नाही, फळही चांगलं नाही. काही ठिकाणी बीजही चांगलं आहे, फळही चांगलं आहे. काही ठिकाणी फळ चांगलं आहे पण बीज चांगलं नाही. 4 सूत्र आहेत. या 4ही सूत्राचं वर्णन करतो. काही ठिकाणी बीजही खराब आहे ना फळही खराब आहे. महाभारताचं चरित्र घ्या. धृतराष्ट्र रूपी बीज आहे आणि दुर्योधन रूपी फळ आहे. फळही खराब आहे आणि बीजही खराब आहे. काही ठिकाणी बीज चांगलं आहे पण फळ चांगलं नाही. गोपाल कृष्णाच्या यादव वंशामध्ये लालाच्या वंशात लालू. तर लालूचा इतिहास सांगण्याकरता मी बसलो नाही. स्वतः भगवान सांगतात, माझा कुळ जे होतं मी स्वतः बंद करून टाकलं. जनाबाई म्हणतात ना, कडी स्वकुडा लाविली यादव वृंदा ही गोष्ट नाही बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार.
धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. काही लोक म्हणतील असतील, काही म्हणत असतील की यादवच देवाचे होते बा आणि आपण देवाचे नाहीत. असं नाही. सर्व जगत परमात्माचे. भगवान गीतेमध्ये म्हणतात ममै वंशो जीव लोके जीव भूत सनातन, असं वर्णन आहे. हो, सर्व जग माझ्यापासून जन्माला आलेलं आहे असं भगवान सांगतात. अजून एक सांगतो तुम्हाला, ज्ञानोबाराय सांगतात भगवंताचं मत, जो मज होय अनन्य शरण त्या